धीरे से लगा. सध्याचं राजकीय आपण गणित पाहतोय, तुमची जवळीक वाढते, तुमच्या मनात वेगळं काही चाललंय का? बातमीदारांना शंका तर येणारच. नाही बघा, आपल्या शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांनी या संतभूमीचा जो आत्मा आहे म्हणजे वारकरी, त्यांना या संतांना आरोग्याच्या दृष्टीने ज्या पद्धतीने पाहिलं आहे तो कौतुकास्पद सोहळा हा राजकीय नाही. आणि त्यामुळे त्यांनी मला काल फोनवर आमंत्रण दिल्यानंतर ह्या जुन्नर तालुक्याचा सुपुत्र या नात्याने या कार्यक्रमाला येणं ही माझी जबाबदारी आहे. त्या नात्याने मी आलो आहे. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या 75च्या कार्यक्रमाला मी विधानसभेच्या पटलावर त्याच्यावर खूप काही त्यांच्या जीवनपटावर बोललेलो आहे. ते कालही वंदनीय होते, आजही वंदनीय आहे आणि उद्या वंदनीय राहणार. महाराष्ट्राचे हे दोन्ही जे सुपुत्र होते त्याच्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शरदचंद्रजी पवार साहेब असतील, यांच्या कार्यकर्तृत्वाची उंची एवढी मोठी आहे की या सगळ्या महाराष्ट्राच्या संपूर्ण शेतकरीपासून कामगार, तरुण, वंचित, महिला या सर्वांचं संरक्षण आत्तापर्यंत या दोन्ही नेत्यांनी आपल्या स्वतःच्या जीवाची बाजी लावून केलेली आहे. सहकार असेल, शिक्षण असेल, अशा सगळ्या निपुण क्षेत्रामध्ये त्यांनी महाराष्ट्राला बलशाली करण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी केलं आहे. म्हणून याचे कुठलाही राजकीय व्यासंतेने विचार कुठल्याही गोष्टीचा कोणी करू नये. मी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा खरं तर एक पाईक असलेला शिवसैनिक असून मी आजच्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलो आहे. आणि या विभागाचे खासदार संसदरत्न आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब यांनी जे आमंत्रण दिलं आहे त्यांचा विनम्रपणे स्वीकार करून आजच्या त्यांच्या चांगल्या कार्यक्रमाला या सोहळ्याला मी शुभेच्छा द्यायला हे मी तुम्हाला सांगतो. आता राज्यामध्ये महायुती आहे, आपण महायुतीसोबत आहात. तालुक्याचे विद्यमान आमदार यांचे पाय अजित पवारांच्या सोबत दिसत आहेत. भविष्यकाळामध्ये तुम्ही असं म्हणाले होते की मी विधानसभा लढवणारच. डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांनी जर तुम्हाला निमंत्रण दिलं तर आपण पवारसाहेबांच्या सोबत जुन्नरचे विधानसभेचे उमेदवार असू शकता का? बघा, हे राजकीय सगळे गुंतागुंत आहे. आज कुठल्याही गोष्ट म्हणजे राजकारणामध्ये बोलणं तर अडचण राहणार नाही. राजकारणाचं वातावरण अतिशय गढूळ आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की राजकारणामध्ये ज्या नेत्यांनी आपल्याला मोठं केलं त्या नेत्याचं धाडसाने नाव सांगायची हिंमत आताच्या आमदारामध्ये नाही. त्यांनी 2 दगड वाट ठेवलेले आहे. राजकारणामध्ये अशा गोष्टी फार काळ टिकत नाही. शरदचंद्रजी पवार साहेबांचं आणि वल्लभ शेठचं नातं हे 1985 पासून एस काँग्रेसपासून आहे. आणि त्यांच्या सुपुत्राने असं बळकुटं धोरण अवलंबावं राजकारणामध्ये ही तालुक्याची दिशाभूल आहे, ही मतदारांची दिशाभूल आहे. आणि म्हणून मला त्यांच्यावर काही वक्तव्य न करता माझी राजकीय आज कुठलीही भूमिका नाही. मी अतिशय विनम्रपणे या दोन्ही नेत्यांना, ज्या महाराष्ट्राच्या नेत्यांना मी समजतो, हे कालही वंदनीय होते, उद्याही आहे आणि आयुष्यभर जोपर्यंत आश्वासन येतो तोपर्यंत शरदचंद्रजी पवार साहेब आणि बाळासाहेबांच्या प्रती आम्ही नतमस्तक राहू एवढं आम्ही तुम्हाला सांगतो. मला वाटतं या कार्यक्रमाला कोणताही राजकीय रंग देण्याची आवश्यकता नाही. मी शरददादांचा खरोखर आभारी आहे की त्यांनी या निमंत्रणाला मान देऊन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या प्रेमापोटी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, त्यांना शुभेच्छा दिल्या. तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके यांना सुद्धा आमंत्रित केलं होतं. परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे की नागपूरमध्ये विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि हे अधिवेशन सुरू असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक अत्यंत वेगळ्या सामाजिक जाणीवेतून हा केलेला उपक्रम आहे आणि या उपक्रमाला आपण कोणताही राजकीय रंग देऊ. थँक्यू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.